आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. खरंच धन्य जीवन म्हणजे नेमकं काय? मोठं घर, भरपूर पैसा, प्रतिष्ठा, उच्च पद, समाजातील मान सन्मान, कीर्ती की यापेक्षा काही मोठं? आजच्या जगात यशस्वी माणसाची अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात, पण त्यांच्यापैकी किती जण खऱ्या अर्थाने समाधानी आणि शांत आहेत? आणि दुसरीकडे अनेक संतांकडे ना अमाप संपत्ती आहे, ना राजवैभव आहे, तरीही आज शेकडो वर्षानंतरही संपूर्ण जगात, समाजात त्यांना धन्य असे आपण म्हणतो. असं का? खरी धन्यता बाह्य यशात आहे की अंतःकरणाच्या शांतीत? याच अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर समर्थ रामदास स्वामी ह्या एका श्लोकातून देत आहेत. ते सांगतात की जीवन धन्य होण्यासाठी संपत्तीपेक्षा नामस्मरण, भक्ती, नियमित उपासना, अलिप्तता आणि निर्मळ मन अधिक आवश्यक आहे. समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकामध्ये मनुष्याच्या जीवनामधील खरे यश कशात आहे, खरी धन्यता कशात आहे, खरा आनंद कशात आहे याचे अत्यंत मर्मग्राही विवेचन देत आहेत. आजच्या काळात धन्य जीवन म्हणजे काय असा प्रश्न विचारला तर अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या समोर येतील. कोणी सांगेल भरपूर पैसा, भरपूर मोठे घर, प्रतिष्ठा, नोकरी, व्यवसायातील यश, समाजातील मान सन्मान, प्रसिद्धी, मुलांचे यश इत्यादी. पण समर्थ ह्या सर्व संकल्पनांना एक वेगळाच आध्यात्मिक दृष्टिकोन देतात. समर्थ सांगतात की जगातील सर्व भौतिक यश क्षणभंगूर आहे. ते सुख देऊ शकते पण शाश्वत समाधान देऊ शकत नाही. म्हणूनच ते म्हणतात की ज्याच्या जीवनात भगवंताचे नाम, भक्ती, नियमित उपासना, निष्काम कर्म आणि अलिप्त वृत्ती आहे त्याचे जीवन खऱ्या अर्थाने धन्य आहे. हा श्लोक केवळ साधू संतांसाठी नाही तर संसारात राहून कर्तव्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. कारण समर्थ संसार सोडायला सांगत नाहीत, तर संसारात राहून संसाराच्या मोहात न अडकण्याची कला शिकवतात. याच कारणामुळे हा श्लोक भगवद्गीतेतील कर्मयोग, भक्तियोग आणि वैराग्य या तिन्ही मार्गाचा सुंदर संगम आहे. श्लोक क्रमांक 57. जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. जय जय रघुवीर समर्थ. जगी होई जे धन्य या राम नामे. समर्थ म्हणतात की ह्या जगात खऱ्या अर्थाने धन्य व्हायचे असेल तर भगवंताच्या नामस्मरणाने जीवन पवित्र करा. सामान्य माणूस आणि संत ह्यांच्या धन्यतेतील फरक हाच आहे. सामान्य माणसाचा दृष्टिकोन धन्यता पुढील गोष्टीत मानते: पैसा, मोठे पद, संपत्ती, प्रसिद्धी, ऐश्वर्य आणि लोकांची स्तुती. त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोरही तसेच आदर्श उभे असतात. अनेकदा हे आदर्श बाह्य यशावर आधारलेले असल्यामुळे त्यांची वाटचाल चुकीच्या दिशेने होऊ शकते. स्पर्धा, मत्सर, अहंकार, अपेक्षा या त्यांच्या बरोबर येऊ शकतात. मनात द्वेष, सूड, राग हेही येऊ शकतात. परंतु संतांची धन्यतेची कल्पना पूर्णपणे वेगळी आहे. त्यांना भगवंतांच्या नामात रंगून जाणे, भगवंताशी अखंड अनुसंधान ठेवणे आणि अंतःकरण शुद्ध करणे ह्यातच जीवनाचे सार्थक वाटते. त्यामुळे त्यांचे आदर्श सात्विक असतात आणि त्यांची वाटचाल नेहमी शांती, समाधान आणि आत्मानंदाच्या दिशेने होते. त्यांच्यासाठी पैसा, नोकरी, संसार किंवा कुटुंब हे ध्येय नसते, ते कर्तव्य असते. ते संसार टाकत नाहीत, पण संसाराचा अहंकार आणि ममत्व ते सोडतात. घर सांभाळताना मुलांचे पालनपोषण करतात, समाजासाठी कार्य करतात. पण मी किती मोठा, मी किती आदर्श पिता, मी किती आदर्श माता अशा अहंकाराने नव्हे, तर भगवंताची सेवा म्हणून. संतांचे जीवन म्हणजे नाममय जीवन होय. महर्षी वाल्मिकी हे पूर्वी रत्नाकर नावाचे दरोडेखोर होते.
नामस्मरणाच्या प्रभावाने त्यांचे संपूर्ण जीवन बदलले आणि तेच पुढे रामायणाचे आद्यकवी झाले. तसेच अनेक संत आहेत. ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आणि गोंदवलेकर महाराज ह्या सर्वांनी भगवंताच्या नामाने आपले जीवन धन्य केले आहे. समर्थ रामदासांचे आराध्य दैवत श्रीराम असल्यामुळे त्यांनी येथे रामनामे हा शब्द वापरला आहे. परंतु याचा अर्थ फक्त राम हेच नाव घ्या असे नाही. ज्याचे जे आराध्य दैवत असेल त्याने ती उपासना करावी. कोणी शिवनाम घ्यावं, कोणी कृष्ण नाम घ्यावं, कोणी विठ्ठल नाम घ्यावं, कोणी गणेश नाम घ्यावं, कोणी देवी नाम घ्यावं. यापैकी कोणत्याही नामाने प्रेमपूर्वक भगवंताचे स्मरण करावे. महत्त्व नामात नसून भावामध्ये आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सतत माझे स्मरण कर आणि आपले कर्तव्यही कर. याचाच अर्थ संसार सोडायचा नाही, तर कर्म करतानाही भगवंताचे स्मरण ठेवायचे. क्रिया, भक्ती, उपासना, नित्यनेमी हा चरण अत्यंत व्यापक आहे. याचे अनेक अर्थ होतात. एक म्हणजे कर्मयोगाच्या दृष्टीने भक्तिभावाने केलेले प्रत्येक कर्म म्हणजेच उपासना. ऑफिसमध्ये काम, व्यवसाय हे सुद्धा आपले नित्यनेमी कर्मच आहे. स्वयंपाक करताना स्वयंपाक करणे, मुलांची सेवा, समाजकार्य हे सर्व भगवंताला अर्पण केल्यावर ते उपासनाच बनते. भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायातील 19व्या ओळीत भगवंत सांगतात, आसक्ती सोडून कर्तव्य म्हणजे कर्म होय. कृतीतून दिसणारी भक्ती म्हणजे केवळ भक्ती नव्हे. पूजा, आरती, स्तोत्र, भजन, प्रवचन यापुरती ती भक्ती मर्यादित नाही. भक्ती आपल्या बोलण्यात, वागण्यात, स्वभावात, व्यवहारात, नम्रतेत आणि सेवाभावेत दिसली झाली पाहिजे. लोकांनी आपल्या वागण्यावरून म्हणावे, हा माणूस खरोखर भक्त आहे. नित्य उपासना समर्थ म्हणतात, रोज नियमित बैठकीची उपासना झाली पाहिजे. नामजप, ध्यान, वाचन, प्रार्थना किंवा स्वाध्याय जे काही कराल ते नित्यनेमाने करा. या जगात कोणतीही गोष्ट सातत्याशिवाय प्राप्त होत नाही. जसा व्यायाम रोज करावा लागतो, तशीच साधनाही रोज करावी लागते. समर्थांचा संदेश यातून एकच आहे, एक दिवस खूप अभ्यास किंवा साधना करून अनेक दिवस काहीच न करणे ह्यापेक्षा रोज थोडी थोडी साधना अधिक फलदायी असते. उदासीनता तत्वता सार आहे. येथील उदासीनता म्हणजे दुःखी किंवा निराशा होणे असे नाही. याचा अर्थ तटस्थता, अलिप्तता, निस्संगत्व आणि निर्ममत्व असा आहे. संसारात राहूनही मन संसारात अडकून न देणे हेच खरे वैराग्य आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो आसक्ती आणि ममत्व सोडून कर्म करतो तोच खरा शांत होतो. तसेच ते म्हणतात, जो सर्व कर्म परमेश्वराला अर्पण करून करतो त्याला कर्माचा लेप लागत नाही, जसे कमळाच्या पानावर पाणी टिकत नाही. व्यवहारात उदासीनता म्हणजे काय? याचा अर्थ कुटुंब सोडणे, कर्तव्य पूर्ण करणे किंवा प्रेम करणे किंवा सेवा करणे असा आहे. पण त्यात इतके गुंतू नका की भगवंताचाही विसर पडेल. हीच अलिप्तता साधकासाठी आवश्यक आहे. अशी उदासीनता असेल तर नित्यनेम कधीही चुकत नाही. सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. जेव्हा मन विषयामध्ये अडकतं तेव्हा ते मोकळं राहत नाही. मनात द्वेष, मत्सर, सूड, राग, अपेक्षा, लोभ, अहंकार याचा साठा राहतो. साधकाने आतल्या आत असा विचार करत राहिलं तर त्याच्या साधनेवरती परिणाम होतो. कोणतीही गोष्ट मनात दाबून ठेवू नये, पण याचा अर्थ बेफिकिरीपणाने सर्व काही बोलत सुटावे असाही नाही. येथे विवेक महत्वाचा. काय बोलावे, काय बोलू नये ह्याचा विचार आणि सारासार विचार त्या साधकात असणं फार गरजेचे आहे. व्यवहारात आवश्यक तेवढा दूरदृष्टीचा दुरावा योग्य असतो, पण परमार्थात दुरावा घातक ठरतो. कारण भगवंताशी जवळीक साधण्यासाठी मन उघडे, निष्कपट आणि निर्मळ असणे फार गरजेचे आहे. विषय चिंतनापासून वासनेपर्यंतचा हा प्रवास आहे. समर्थ अप्रत्यक्षपणे मनाची एक मोठी प्रक्रिया सांगतात. जेव्हा मन सतत विषयाचे चिंतन करते तेव्हा त्यातून इच्छा निर्माण होते.
इच्छेतून आसक्ती निर्माण होते, आसक्तीतून वासना निर्माण होते आणि वासनेतून दुःख, क्रोध, मोह आणि अधपतन सुरू होते. दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 62 आणि 63 यामध्येही भगवान श्रीकृष्ण हेच क्रम स्पष्ट करतायत. विषयांचे चिंतन, आसक्ती, कामना, क्रोध, मोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश आणि शेवटी विनाश. म्हणून समर्थ सुरुवातीलाच मनाला मोकळे ठेवण्याचा उपदेश देत आहेत. समर्थ रामदास स्वामी सांगतात की जीवनाचे खरे सार बाह्य यशात नाही तर अंतःकरणाच्या शुद्धीत आहे. भगवंताचे नाम हे जीवनाला पावित्र्य देते. भक्तिभावाने केलेले प्रत्येक कर्म उपासना बनते. नियमित साधना मनाला स्थैर्य देते. अलिप्तता मनाला संसाराच्या बंधनातून मुक्त करते आणि मोकळी निर्मळ वृत्ती साधकाला शांत, समाधानी आणि आत्मानंदाकडे घेऊन जाते. म्हणूनच ह्या श्लोकात समर्थांनी नामस्मरण, निष्काम कर्म, नित्य उपासना, वैराग्य आणि निर्मळ मन ह्या 5 साधनांचा सुंदर समन्वय करून सांगितलेला आहे की जो साधकाच्या जीवनाला धन्य करतो किंवा त्याचे जीवन धन्य होण्याचा हा सोपा मार्ग आहे आणि व्यवहार्य पण मार्ग दाखवला आहे. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. ह्या श्लोकाप्रमाणे इतरही श्लोकाचा अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.